चिपरी फाट्यावर गांजा विक्रीसाठी आलेला तरुण जेरबंद. 1.82 लाखाचा मुद्देमाल जप्त. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिपरी फाटा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 1,82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वैभव राजाराम आवडे, वय 26, राहणार हडको कॉलनी, 100 फुटी रस्ता, मिरज, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तो मूळचा सांगली मिरज परिसरातील रहिवासी असून रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चिपरी फाटा येथे गांजा विक्रीच्या उद्देशाने आला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तपासणी केली असता त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा सुमारे 5 किलो गांजा, 75,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल, 7,000 रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल व 500 रुपये रोख असा एकूण 1,82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विजय निवृत्ती पाटील यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस कर्मचारी वैभव निवृत्ती पाटील, संतोष बर्गे, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, महेंद्र कोरवी, अनिल जाधव व विशाल खराडे यांच्या पथकाने केली. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, जयसिंगपूर.